तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचं किंवा काय असतं त्याच्यामध्ये ॲक्च्युली. तर आता आपण याच्यामध्ये कमोडिटीचे काही प्रकार आहेत ते तुम्हाला थोडेसे सांगतो. पहिला प्रकार आहे त्याच्यात ॲग्रिकल्चर कमोडिटीज, गहू झालं, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन झालं. तर ह्याची जी काय मालाची खरेदी विक्री जी केली जाते ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, तर ती आपण त्याच्यामध्ये बघतो. परंतु कसं आहे की आपल्या MCX द्वारे जे मल्टी कमोडिटी एक्सचेंज जे आपलं आहे, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही फिनिश प्रोडक्टची जी काय ट्रेडिंग आहे ते सध्याच्या कंडिशनला आपल्या इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं गहू, ज्वारी याचं तुम्हाला ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्मवर त्याची माहिती किंवा हे मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे नॉन ॲग्रिकल्चर कमोडिटीज पण आहे, त्याच्यामध्ये पण त्याचे टाईप्स आहेत. पहिला टाईप म्हणजे आहे की प्रिशियस मेटल्स. प्रिशियस मेटल्स आपलं गोल्ड झालं, सिल्वर झालं, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं प्रिशियस मेटलमध्ये ट्रेडिंग होतं. त्यामुळे डेलीचे भाव जे काय आहेत ते वर खाली व्हायचं त्याचं प्रमाण असतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर एनर्जीमध्ये जर बघितलं क्रूड ऑइल आहे. क्रूड ऑइल हे रॉ मटेरियल आहे. क्रूड ऑइलपासून बाकीचे बाय प्रोडक्ट्स बनवले जातात. त्याच्यानंतर जर बघितलं तर नॅचरल गॅस आहे. नॅचरल गॅस रॉ मटेरियल आहे, त्याच्यापासून बाकीचे CNG झालं तुमचं, LPG झालं तुमचं, किंवा बायोबबल गॅस झालं. तर त्याप्रमाणे जे बाय प्रोडक्ट्स आहेत ते बनवले जातात. त्याचं ट्रेडिंग अलाउड नाही आपल्या इथं. पण आपले काही ठराविक मुद्दे किंवा आपले काही ठराविक मेटल जे काय आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्हॉलेटाईलनेसचं प्रमाण आणि लिक्विडिटीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. पण रेग्युलर बेसिसवर तुम्ही चांगल्या पद्धतीने जो डिमांड आणि सप्लायचा खरा गेम जिथं अवेलेबल आहे आणि जवळजवळ 98 ते 100 देशामध्ये याचं ट्रेडिंग ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कोणीही मॅनिप्युलेशन करू शकत नाही. जे काय आहे ते रिअल मनी आणि रिअल कन्सेप्ट त्यावेळेमध्ये वापरल्या जातात. तर असं जर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला करायचं असेल तर त्या कमोडिटी मार्केट जे आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केट त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर अशाच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा फोन तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फ्री गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल. थँक्यू.